हाय गाईज, सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही चाललो आहे वट पूजायला। सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता आम्ही वट पूजायला चाललोय। तर बघा तुम्ही आम्ही कशी पूजा वगैरे करतो। तर इथे माझा लुक कसा दिसत आहे नक्कीच सांगा। त्यानंतर इथे हेमा पण, तिचा पण लुक कसा दिसत आहे नक्कीच सांगा। चला तर मग आता मी निघतो आहे। तर पाहू शकता आम्ही ते वड पूजायला आलो आहे आणि छान असं झाड पाहू शकता मस्त लावलेलं आहे। तर ते छान असं वाढलंय। तर आम्ही आता तिथे आलो आणि पाहू शकता इथे आता पाणी घालणार आहे अगोदर आणि त्यानंतर आम्ही सर्व पूजा करणार आहोत। तर आमच्या शेजारील सर्व बायका आणि हेमा आणि मी दोघी, त्यानंतर सर्व बायका आम्ही पाणी घालून घेतलं आहे। ते पपईचं झाड नसल्यावर काही अडचण नाही, ते जाईल। हा इकडे बघा जरा सगळ्यांनी। आता इथे हेमा पूजा करून घेत आहे आणि ओटी वगैरे भरून घेते। तर तेच ती आता सर्व पूजा करून घेईल आणि त्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेईल। असं घे बघे। अरे आता पूजा वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर इथे आता 7 फेरे मारणार आहेत दोऱ्याच्या आणि वडाच्या झाडाला 7 फेरे मारायचे आणि त्यानंतर मग सर्वच जण मारतायत। आता सर्वजणांनी इथे 7 फेरे मारायला सुरुवात केली आहे। आता पाहू शकता इथे तर इथे कंपनी आहे, तर त्या कंपनीतील बायका पण कामाला आहेत इथे। तर त्यासुद्धा इथे सर्वजण आवडून आल्या होत्या आणि छान असं इथे पाहू शकता आमच्या येथील बायकासुद्धा आम्ही आता एक जण दोरा गुंडाळून घेत आहे वडाच्या झाडाला। तर असे सर्वजणी 7 फेरे मारणार आहेत प्रत्येकीने। तर पडला नाही पडला म्हणून पडला नाही पडला।
या इकडे तुमचं झालं तुमच्या मागे मम्मी तिथेच फक्त अडचण होते ना, तर चांगलं इथं पुढच्या वर्षी याच्या 4 पट वाढलं पाहिजे. नाही तर तुला इथं पाणी घेऊनच बसवील बादली. नाही वाढवत वाढायला पाहिजे. आता पण सगळ्यांनी केलं नसतं का झाड मोठं झालं असतं तर सगळं एकदमच केलं असतं ना पुढचं. आणूडे जाऊ नको. पूर्व पश्चिम प्रत्येक दक्षिण उत्तर बसली मंदा कशी बसली मंदा दक्षिण उत्तर बसली पूर्व पश्चिम तिकडे तुपाचं तिकडे ते जागा घेतला फोटो कुठं आहे आता इथे सर्वांची पूजा 7 फेरे सर्व झालेलं आहे आणि सर्वजण आता बसलेले आहेत. तर इथे वटी वगैरे भरतात आणि हळदी कुंकू लावून सर्वजण उखाणे घेतात. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून कसं नाव घेते तुमचं मान राखून. जितेंद्ररावांचं नाव घेते. आज वटपौर्णिमेचा दिवस. पुढं लावते अगरबत्ती. ऋषिकेश रावांचं नाव घेते. मी त्यांची सौभाग्यवती. असं की जरा तुम्ही घरी होते म्हणून झालं, नाही तर आम्ही आता कसं रे पडले. आता ऊन पडले. आता आम्ही निघालो घरी आणि इथे मस्त झाड होतं. तर म्हटलं चला इथे एक व्हिडिओ काढू. तर नक्कीच सर्वजणी कशा दिसत आहेत आणि साडी पण कशा आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. आणि घरी आल्याच्या नंतर ना पहा मस्त अशी रांगोळी काढली होती पण व्हिडिओच काढला नव्हता मी. आणि त्यानंतर मी इथे पहा सर्व बायका इथे चहा प्यायला थांबल्या होत्या. तर
आमच्या शेजारीच राहतात सर्वजण, तर म्हटलं चला या चहा प्यायला म्हणून सर्वजणी आता चहा पिण्यासाठी आलेल्या आहेत. तर हे म्हणजे सगळ्या भाडेकरीच आहेत आमच्या, त्यामुळे ते शेजारीच राहतात सर्वजण. तर म्हटलं चला घरी चहा प्या थोडा थोडा म्हणून सर्वजणांनी आता चहा प्यायला आलेल्या आहेत. पाहू शकता मध्ये त्यांना हेमाने चहा ठेवला. आत्ताच आम्ही वडाच्या झाडाची पूजा करून आलेलो आहे सगळ्याजणी. आमच्या संघात आमच्या शेजारचे वगैरे पण आलत्या बाया. तर बघ तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा. मस्त नावं वगैरे घेतली उखाणे, छान वाटलं. कशी मजा वगैरे केली हे पूजा झाल्यानंतर तुम्ही बघाच. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय. आपण एका नवीन व्हिडिओमध्ये